नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही ज्या गावात राहता त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असतो, हे तुम्हाला समजतं देखील. परंतु याची तक्रार करायची कुठे आणि कशी याबद्दल मात्र अनेकांना माहिती नसते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. जर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही कुठे कुठे तक्रार करू शकता ते. सर्वप्रथम तक्रार ही प्रथम स्तरावरती ग्रामस्थांनी आपल्या तक्रारीबाबत ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदवायची असते. ग्रामसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून त्यावरती चर्चा करण्याची देखील मागणी तुम्ही करू शकता. जर समजा तिथेही तुमची तक्रार घेण्यात आली नाही तर तालुका विकास अधिकारी म्हणजेच BDO किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्ही जाऊ शकता. कारण जर ग्रामसेवक आणि सरपंचाकडनं समाधानकारक उत्तर मिळालं नाही किंवा तुमच्या गुन्ह्याची दखल घेण्यात आली नाही, तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, तर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच BDO किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही लेखी तक्रार करू शकता. तक्रार लेखी स्वरूपात देणं आवश्यक आहे आणि त्याला आवश्यक ते पुरावे देखील जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO यांना देखील तक्रार देऊ शकता. कारण तालुका स्तरावरती तक्रारीवरती कुठलाही उपाय न झाल्यास संबंधित तक्रार ही जिल्हा परिषदेच्या CEO यांच्याकडे पाठवावी. जिल्हा पातळीवरती चौकशी केली जाते आणि योग्य तो निर्णय घेतला जातो. आणि जर समजा तिथेही काही झालं नाही आणि स्थानिक प्रशासनानं तक्रारीकडे दुर्लक्ष केलं किंवा भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणाची चौकशी आवश्यक असेल तर लोकायुक्त कार्यालयाकडे तुम्ही थेट तक्रार करू शकता. लोकायुक्त हे स्वतंत्र तपास यंत्रणा असल्यानं तक्रारीची सखोल चौकशी होते आणि दोषींवरती कारवाईची शिफारस केली जाते. त्यानंतर भ्रष्टाचार किंवा निधीच्या गैरवापराबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही RTIचा अर्ज करून ग्रामपंचायतीला माहिती मागवू शकता. RTI अंतर्गत माहिती मिळाल्यानंतर पुरावे मिळाल्यास त्यावरनं अधिकृत तक्रार तुम्ही नोंदवू शकता. ग्रामपंचायत स्तरावरती आणि तालुका पातळीवरती तक्रारीचं निराकरण न झाल्यास जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे देखील तुम्ही तक्रार करू शकता. जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार हे तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश करू शकतात. त्यानंतर जर या सगळ्यांमध्येही तुम्हाला अपयश आलं तर स्टेट इलेक्शन कमिशन हा एक पर्याय आहे. कारण जर सरपंच किंवा सदस्यांनी भ्रष्ट मार्गाने पदं मिळवली असतील किंवा निधीचा गैरवापर केला असेल तर तक्रार ही राज्य निवडणूक आयोगाकडे तुम्ही नोंदवू शकता. आयोग चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर पोलीस ठाणे किंवा मग अँटी करप्शन ब्युरो. कारण जर भ्रष्टाचार हा गंभीर स्वरूपाचा असेल तर आर्थिक गैरव्यवहार जर तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल तर ACB म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये देखील तुम्ही गुन्हा नोंद करू शकता. ACB किंवा पोलीस तपास करून दोषींवरती गुन्हा दाखल करू शकतात. आता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार जर करायची असेल ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारा स्वरूपात तर तुम्हाला काय काय आवश्यक कागदपत्र लागतील, तर यामध्ये तक्रारीचं स्वरूप तुम्हाला स्पष्ट लिहावं लागणार आहे. त्यानंतर भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे, उदाहरणार्थ फोटो, व्हिडिओ किंवा काही दस्तऐवज असतील तर ते तुम्हाला जोडावे लागतील. सोबतच निधीच्या गैरवापराचे तपशील जर उपलब्ध असतील तर द्यावे लागतील. त्यानंतर तक्रारकर्त्याचं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांकही द्यावा लागेल. आता तक्रारदारानं तक्रार दिल्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावती घ्यायची असते. आणि तक्रारीवरती वेळेवरती कारवाई न झाल्यास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे तुम्ही पाठपुरावा करू शकता. आणि तक्रारीची दखल न घेतल्यास लोकायुक्त किंवा न्यायालयामध्ये तुम्ही याचिका त्याच्या अगेन्स्ट दाखल करू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर ग्रामपंचायतीमध्ये कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर सर्वसामान्य माणसाला हा अधिकार आहे, मतदाराला हा अधिकार आहे की तो त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तक्रार करू शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.